24 India Live News. नमस्कार, आपल्या सर्वांचे 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर, खास विशेष मुलाखत शेवटपर्यंत बघा. प्रभाग 5 ब मधून काँग्रेस या पक्षाकडून उभे आहेत. तर तुम्हाला तुमचे आधी पण जे पत्नी आहेत त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. तुमच्या हाताने भरपूर सारे इथे विकासाचे कामं झालेले आहेत आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगलाच आहे. पण तरीसुद्धा आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे की आता थोडं टफ झालेलं आहे ना इलेक्शन. तर त्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये वावरताना कसं प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून? सर्वप्रथम माझं नाव रामाजी माणिकराव उईके. मला काँग्रेस पक्षाने व सन्मान्य डॉक्टर नितीनजी राऊत साहेबांनी मला माझ्यावर विश्वास करून त्यांनी मला चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. आणि माझी पत्नी 2007 ते 2017पर्यंत 2 फार नगरसेविका राहिली. त्या पिरियडमध्ये मी पुष्कळसे कामं केले आहे माझ्या पत्नीने. इथे गार्डनचे काम म्हणा, रस्त्याचे म्हणा, या रोडाचे, याने मूलभूत सुविधा साफसफाईपासून तर हे पूर्ण कामं करण्यात आले. याच्यामध्ये शाळा असो किंवा दवाखाना आणि गार्डन आणि खेळाचे मैदान असे विकसित केलेले आहे. आणि जसे की अर्ध्या रात्री कुणी अगर आला तर त्याचे बी आपली काम अर्ध्या रात्री फोन आला पोलीस स्टेशनचे असो तर त्यांच्या सुखदुःखामध्ये वावरत राहतो आम्ही आणि जात राहतो. तर आता सध्या कसं आहे, यावेळेस मागच्या 2017मध्ये मी इलेक्शन हारलो होतो. इलेक्शनमध्ये असा कॅन्डिडेटला हारलो की जो इतका स्थायी नाही होता. तो टांगा स्टेटमधला होता. टांगा स्टेटमधला होता तर तो निवडून आला. निवडून आल्याच्या नंतर जे वार्डाचे जे काम करायला पाहिजे नव्हतं तसे काम झाले नाही. वार्ड पुष्कळ रखडलेला आहे. इथं पुरा वार्ड असा खराब झालेला आहे. पाण्याच्याने परेशान आहे, गटरेच्या याच्याने परेशान आहे. लोकांमध्ये इथला रोष आहे की आज मी प्रचार करायला जातो तर त्यांना असं इथला प्रतिसाद मिळून राहिला की भाई यावेळेस तरी आम्ही कमसे कम आपल्या वस्तीतला कॅन्डिडेट निवडून आल्या पाहिजे. आणि यावेळेस बी भाजपाने युतीमध्ये त्यांनी योगेश गन्नाडे म्हणून त्याला उमेदवारी दिलेली आहे. तो पण मनीष नगरचा आहे, तो बी बाहेरचा आहे. तर जनताला माझं असं आव्हान आहे का तुम्ही 2017मध्ये जो परेशानी आपल्याला आली आहे यावेळेस असणे परेशानी नाही आल्या पाहिजे. म्हणून मी जनताला मी आव्हान करतो का आपल्या वस्तीतला आपल्या प्रभागातला कॅन्डिडेट अगर निवडून आला तर तो आपला वार्डाचा विकास याने पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो. निवडून आल्यावर कोणते अजून विकास कामं तुम्ही करणार आहे? बाकी तर केलेच आहे, अजून कुठले? निवडून आल्याच्या नंतर कसं आहे, ज्या पिरियडमध्ये आम्ही होतो, माझी पत्नी नगरसेविका होती, त्या पिरियड मनपाची शाळा इथं बहुतेक चांगल्या पद्धतीने चालत होती. आज कंडिशन अशी आहे की शाळा बंद पडलेली आहे. तर तुम्ही शाळा बंद झालेला परत चालू करणार? शाळा गाव कसं, शाळा मतलब असं आहे की कुंदनलाल गुप्ता नगर आणि ब्रह्मदीप नगर आमचा जो परिसर आहे, मध्यम गरीब वर्ग लोक राहते, सलम वस्ती आहे. आज एज्युकेशन इतका महाग झालेला आहे का ते मोठ्या कॉलेजमध्ये प्रायव्हेट याच्यामध्ये शिकू शकत नाही. म्हणून मनपाची महानगरपालिकेची शाळा त्याला चांगल्या पद्धतीने चालू करून सांनी तिच्या युवा पोरांना, जो शाळेचा जो गरीब वर्ग आहे त्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीनं मिळू शकेल असं काम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुर्रावेल. तर हे मी इच्छा मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करेन. आम्ही तुमच्या प्रभागामध्ये सर्वे केला तर आम्हाला काही मुस्लिम बांधवांकडनं पण कळलं आहे की तुम्ही त्यांच्या मदरसेमध्ये पण काहीतरी विकास कामं असे भरपूर केलेले आहेत. त्याच्याबद्दल थोडं सांगा. कुंदनलाल गुप्ता नगर म्हणजे एक मस्जिद आहे. तिथं मी पहिले बोरवेल दिली, पाण्याची बहुत टंचाई होती, बोरवेल दिली. तसेच
सन्माननीय डॉक्टर नितीन राऊतजी यांच्या फंडातून मदरसेचं बी काम करण्यात आला आणि त्या मस्जिदमध्ये आणि मदरसेमध्ये राऊत साहेबाच्या निधीतून सोलार पण लावण्यात आलेले आहे आणि पुष्कळचे काम असे झालेले आहे. गार्डनचे विकसित केलं आहे. गार्डन एक आमच्या प्रभागामध्ये इथल्या परिसरमध्ये या राणी दुर्गावतीपासून ते आपल्या विनोबा भावे नगर कळमना ह्या परिसरामध्ये एकही गार्डन नव्हता. तर त्या गावासाठी का नाही आमच्या इकडले लोक रिंग रोडवर जात होते. रिंग रोडवर जाण्यामध्ये काय होतं तिथं ट्रकाची आवाजाहीमुळे आणि ते धूर त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला खूप भीती वाटे. माझी आई पण सुद्धा का नाही अशी पैदल फिरायला जाय काळी टेकत तर तिला पण इतकी परेशानी होणे का विचारू नका. कधी असा माणसाला वाटे का इथं धोका निर्माण होऊ शकते. आज 2010 पासून त्या गार्डनला सुरुवात केली. आज तो गार्डन नामदेवनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी परिपूर्ण बनलेला आहे. महिला सुरक्षेवर काही तुम्ही प्रयत्न आहे तुमच्या समोर म्हणजे निवडून आल्यावर? आज अशी परिस्थिती आहे त्या महिलांना बहुत धोका निर्माण होतो आहे. जागोजागी छेडछाडीचे पण असे हे होत आहे. तर त्या कारणामुळे आणि वरतून कसं आहे की आमच्या इथे चोरी पण होता, गाड्या चालल्या जातात. त्यासाठी मी ह्या प्रभागामध्ये अगर मी निवडून आलो तर माझ्या प्रभागामध्ये मी अशा ठिकाणी जे जागोजागी एक CCTV कॅमेरे लावण्यात येईल जेणेकरून त्यांच्या सुरक्षेसाठी चांगला उपाय ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.